स्वित्झर्लंडमध्ये राहायला आल्यानंतर ना लगेचच कॅन्टॉनकडून तुम्हाला एक गिफ्ट मिळतं. तर नमस्कार, रामकृष्ण हरी सर्वांना. मी पूनम. मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये राहते. तर मी आत्ता म्हणाले तुम्हाला की स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा तुम्ही राहायला येता म्हणजे तुमचं रेसिडेंट परमिट वगैरे सगळ्या गोष्टी होतात, तुमचा फ्लॅट होतो, तुमचं रजिस्ट्रेशन होतं, त्यानंतर लगेचच अगदी 4-5 दिवसामध्ये तुम्हाला एक कॅन्टॉनकडून लेटर येतं. तर ते लेटर काय आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक लेटर येतं. ह्या लेटरवरती माझं नावही दिसते, पूनम पाटील. तर हे लेटर काय आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे लेटर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वित्झर्लंड एवढं स्वच्छ का आहे. चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हे आहे ते लेटर आणि ह्याच्यामध्ये ना स्वित्झर्लंडची कंप्लीट वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला बघायचं आहे? चला मी दाखवते. आणि ह्या लेटरमध्ये ना त्यांनी कम्प्लिटली मी जिथे राहते बाझेलमध्ये त्याची वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. मी थोडंफार तुम्हाला इन शॉर्ट सांगते. तर हे झोन ईसाठी आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहेत, इथे त्यांनी मंथ मेन्शन केलेत आणि वरती तुम्हाला हे डिन्स्टॅग, फ्रायटॅग, मीट वॉक हे असे दिसत आहेत, ते आहेत वार. आणि वरती तुम्हाला दिसत आहेत ना ते कुठला कचरा कुठल्या वारी आणि कोणत्या दिवशी टाकायचं आहे हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये राहायचं असेल ना तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला लागतात. हे रूल्स रेग्युलेशन्स कंपल्सरी आहेत इथे. आणि अजून एक रूल आहे, कुठलाही कचरा असेल मी आत्ता सांगितलं त्यापैकी तो तुम्हाला आदल्या दिवशी रात्री 7 नंतर बाहेर ठेवायचा असतो किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग 7च्या आधी तुम्ही तो कचरा बाहेर ठेवू शकता आणि पर्टिक्युलर तो कचरा त्याच दिवशी ठेवायचा असतो. सो इथली वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला कशी वाटली आणि बाझेल कॅन्टॉनकडून आलेलं हे पहिलं गिफ्ट कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि ही जर स्कीम आपण आपल्याकडे राबवली तर ती इम्प्लिमेंट होऊ शकेल का? तुमचं काय मत आहे? मला ऐकायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच.